नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी अपडेट आलेली आहे. माता भगिनींनो, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. बैलपोळ्यानिमित्त या ठिकाणी तुम्हाला गिफ्टचं वाटप या ठिकाणी केलं जात आहे. त्यामुळे भरपूर माता भगिनी खुश झालेल्या आहेत. बहिणींनो, आज सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट तुम्हाला मी देणार आहे. सरकारतर्फे सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. दुसरी गोष्ट, भरपूर अशा माता भगिनी की ज्यांना आता लाभसुद्धा बंद केला आहे. भरपूर माता भगिनींना पैसेसुद्धा मिळणार नाही आहे. त्याविषयी सुद्धा संपूर्ण तुम्हाला माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणून आवर्जून ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. पण जर का तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील, काही शंका असतील, काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील, तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे कमेंट करून सांगा बरं, की ज्या बहिणींना जुलैचा हप्ता आला असेल त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला जुलै महिन्याचा हप्ता आलेला आहे. ज्या बहिणींना आला असेल त्यांनी कमेंट करायचे की सर मला जुलैचे 1500 रुपये आले, थँक्यू. सर मला जुलैच्या ठिकाणी 3000 रुपये आले, थँक्यू. तुम्हाला फक्त कमेंटमध्ये लिहून पाठवायचे की तुम्हाला किती रक्कम आली आहे, जुलैचा हप्ता आला आहे की नाही ते कमेंट करून सांगा. कारण की भरपूर अशा महिला आहे की ज्यांना जुलैचा हप्ता आलेला नाही आहे, तर त्या बहिणींना जुलैचा हप्ता देखील आता मिळणार आहे. तर बघा, कमेंट करून सांगा की जुलैचा तुम्हाला हप्ता आला आहे की नाही. ज्यांना आला नसेल त्यांनी सांगायचे की सर मला जुलैचा हप्ता आलेला नाही आहे, आणि ज्यांना आला असेल त्यांनी सांगायचे की सर मला जुलै महिन्याचा हप्ता आलेला आहे. ठीक आहे. आता बघा, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. आजची सर्वात महत्त्वाची लेटेस्ट अपडेट आलेली आहे. त्याविषयी संपूर्ण तुम्हाला माहिती मी पुराव्यासह दाखवणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. आता आपण प्रूफ जाऊया, संपूर्ण माहिती बघूया, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर त्या अगोदर सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, कारण की तुम्हाला सर्व लेटेस्ट अपडेट या चॅनलवरती दिले जात असतात. म्हणून पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे शेजारी पाजारी ज्या बहिणी असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या, जेणेकरून त्यांना सुद्धा ही अपडेट कळणार आहे. आता आपण प्रूफ जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो आहे प्रोपर्टी संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आज आलेली आहे. त्याविषयी संपूर्ण माहिती आपण बघूयात. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या 12,000हून अधिक पुरुषांच्या खात्यांची चौकशी सुरू झाली आहे. तर बघा, तुम्हा सर्वांना माहिती आहे, तुम्हाला मी अपडेटही दिले होतं की लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांनी अर्ज केला होता आणि जवळजवळ 12,000 पुरुष हे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होते. आता बघा, ही जी बाब आहे ही समोर आली होती की 12,000 पुरुषांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे. यामुळे या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते की या योजनेमध्ये घोळ झालेला आहे, भ्रष्टाचार झाला आहे, अशी या ठिकाणी प्रश्न उपस्थित झालेले होते. पण ज्या 12,000 पुरुषांनी ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे, तर त्या खात्यांची चौकशी सुरू झाली आहे आणि ही सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. आता बघा, या चौकशीनंतर ह्यामध्ये नेमकं काय प्रकार आहे, काय चुकीचं घडले ते समोर येईल, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः दिली आहे. बघा, स्वतः मंत्री महोदयांनी ही घोषणा केली आहे आणि त्यांनी सांगितलेले की चौकशी सुरू झालेली आहे. आता बघा, बुधवारी माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना मंत्री आदित्य तटकरे म्हणाल्या, माहिती तंत्रज्ञान विभागाकडून लाडकी बहीण योजनेमध्ये 12,000 ते 14,000 पुरुषांनी लाभ घेतल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. म्हणजेच किती, 12,000 ते 14,000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. आम्ही ह्या खात्यांची चौकशी करत आहोत. यातील काही खाती खरोखर लाभार्थी महिलांशी संबंधित असू शकतात. लाभार्थी महिलांचे बँक खाते नव्हते, म्हणून त्यांनी अर्ज भरताना त्यांच्या घरातील पुरुषांचे बँक खाते दिले का, याची तपासणी केली जाईल. म्हणजेच काय, भरपूर अशा बहिणी असतील की ज्यांच्या अकाउंट नसेल बँकेमध्ये, मग त्यांचा अकाउंट नसेल, मग त्यांच्या घरी जो कोणी पुरुष व्यक्ती असेल तर त्यांचा अकाउंट दिलं आहे का, याचीसुद्धा चौकशी केली जाणार आहे. आणि जर का त्यांचा अकाउंट दिलं असेल तर खरोखर त्या बहिणींनीच लाभ घेतलेला आहे असं सुद्धा निष्पन्न होऊ शकतं. पुढे बघा, याची तपासणी केली जाणार आहे. तसेच दिशाभूल करून लाभ घेतलेला आहे का, याचीही चौकशी केली जाईल. आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील 50 लाख महिलांची खाती त्यांच्या आधार क्रमांकाशी लिंक केलेली नव्हती. ही बाब लक्षात आल्यानंतर आम्ही ही खाती आधारशी लिंक केली. त्यामुळे अशा महिलांना केवळ लाडकी बहीण योजनेचाच नव्हे तर भविष्यामध्ये इतर योजनांचा सुद्धा लाभ मिळू शकतील, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. म्हणजेच काय, तर 50 लाख महिला, किती, 50 लाख महिला अशा होत्या की ज्यांचा आधार लिंक नव्हतं, तर अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नव्हता. मग अशा बहिणींचा आधार आम्ही लिंक केलं आणि हीच योजना नव्हे तर त्यांना भविष्यामध्ये कोणती योजनेचा जर का लाभ घ्यायचा असेल तर हे आधार लिंक असेल तर त्यांना पटकन त्या लाभ मिळू शकतो. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, 26.34 लाख अपात्र लाभार्थ्यांचे मानधन स्थगित केले. किती, 26.34 लाख अपात्र महिलांचे लाभार्थ्यांचे मानधन स्थगित केले.
बघा, माहिती तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26,34,000 अपात्र लाभार्थ्यांची नोंद केली होती. एका कुटुंबातील 2पेक्षा अधिक सदस्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचं पुरुषांनी अर्ज केल्याचे, याशिवाय काहींनी एकाच वेळी अनेक योजनांचा लाभ घेतल्याचे प्रकार आढळून आले होते. यानंतर 26,34,000 अर्जदारांचे लाभ आज जून 2025 पासून तात्पुरते स्थगित करण्यात आले. बघा, यामध्ये काय सांगितलेलं आहे, पहिले ज्या महिलांनी 2पेक्षा जास्त अर्ज केले, म्हणजे ज्यांच्या कुटुंबामध्ये 2पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेला आहे, एका कुटुंबामध्ये फक्त 2 महिलांना लाभ मिळतो. पण जर का तुम्ही एका कुटुंबामध्ये 3 महिलांना लाभ घेतला असेल, 4 महिलांना लाभ घेतला असेल, तर अशा बहिणींचे सरसकट अर्ज रद्द केले आणि त्यांचा लाभ बंद केला आहे. कधीपासून? जून महिन्यापासून तुमचे पैसे बंद झाले. कमेंट करून सांगा, जून महिन्यापासून तुम्हाला पैसे आले की नाही. ज्या बहिणींना जून महिन्यापासून पैसे आले नसेल त्यांनी कमेंट करून सांगायचे आहे की हो सर, मला जून महिन्यापासून पैसे आले नाही आहे. याचा अर्थ आहे की तुमचासुद्धा अर्ज हा स्थगित केला गेला आहे, तुमचे पैसे बंद केले गेले आहे. आता हे पैसे तुम्हाला जर सुरू करायचे असेल किंवा जर तुम्हाला पुन्हा लाभ घ्यायचे असेल, त्याची तुम्हाला माहिती मी सांगणार आहे. पण कमेंट करून सांगा की तुम्हाला सुद्धा लाभ बंद केला आहे की नाही जून महिन्यापासून. ठीक आहे. दुसरं कारण ह्या ठिकाणी असं, पुरुषांनी अर्ज केले होते, नंतर एकाच वेळी अनेक योजनेचा लाभ घेतला होता, असे सुद्धा प्रकार घडलेले होते, त्यामुळे त्यांचा लाभ बंद केलेला आहे. दरम्यान सुमारे 2,25,00,000 पात्र महिलांना जून महिन्याचे मानधन वितरित करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना स्थगित लाभार्थ्यांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले असून पात्र आढळणाऱ्यांचे लाभ पुन्हा सुरू केले जाईल. म्हणजेच काय, ज्या बहिणींचे जून महिन्यापासून लाभ या ठिकाणी बंद झाले आहेत, अशा बहिणींचे लाभ पुन्हा सुरू होणार आहे. आता हे कधी सुरू होईल, तर त्या बहिणींची चौकशी होणार आहे आणि चौकशी जिल्हाधिकाऱ्यांकडून लाडकीने केली जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा लाभ सुरू होणार आहे, जर का तुम्ही पात्र असाल तर. आणि जर का तुम्ही अपात्र असाल, जर तुम्ही निकषात बसत नसाल, तर तुम्हाला लाभ मिळणारच नाही. पुढे बघा, अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिली आहे. नंतर बघा, जिल्हा परिषदेच्या 1,200 कर्मचाऱ्यांचा डल्ला. म्हणजेच काय, जिल्हा परिषदेच्या 1,200 कर्मचाऱ्यांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे. आता ही माहिती बघण्या अगोदर भरपूर अशा माता भगिनी की त्यांना की आशा आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येईल. तर बहिणींनो, ऑगस्ट महिन्याचा हप्त्याविषयी सर्वात महत्त्वाची अपडेट आजच आली आहे. 2 ते 3 दिवसामध्ये याची ऑफिशियल घोषणा केली जाणार आहे आणि तुमच्या अकाउंटवर पैसे पाठवले जाणार आहे. 14वा हप्ता तुमच्या अकाउंटवर झाले की नाही लगेच जमा केला जाणार आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे की 2 ते 3 दिवसामध्ये याची ऑफिशियल घोषणा होणार आहे आणि 14वा हप्ता त्याची तुमच्या अकाउंटवर पैसे पाठवले जातील. म्हणजेच काय, बैलपोळ्याच्या निमित्ताने तुम्हाला गिफ्टसुद्धा मिळणार आहे आणि ते गिफ्टही तुम्हाला ह्या हप्त्यामिता वाटप केले जाणार आहे. अतिशय दमदार अपडेट हीच होती की बैलपोळ्याचं तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे आणि हे गिफ्टची रक्कमही तुम्हाला हप्त्यामिता मिळणार आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांच्या सहभागाची चर्चा असताना सरकारची जाणीवपूर्वक दिशाभूल करून जिल्हा परिषदेच्या 1,200 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणींचा निधीवर हात मारल्याचं समोर आले आहे. अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेणाऱ्यांवर राज्य सरकारने कारवाईचा बडगा उगारला असून या सर्वांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमाच्या अंतर्गत कारवाई करावी असे निर्देश ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. म्हणजेच त्यांच्यावर कारवाईसुद्धा होणार आहे. पुढे बघा, महिला व बालविकास विभागाने शासनाची जाणीवपूर्वक दिशाभूल करून पात्र नसतानाही या योजनेचा लाभ घेणाऱ्या अशा 1,183 अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी ग्रामविकास विभागाला सादर केली होती. या कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमाच्या अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहे. तसेच या कारवाईचा अहवाल महिला आणि बालविकास विभागाला उपलब्ध करून देण्याबाबत ग्रामविकास विभागाने 18 ऑगस्ट रोजी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवले. बघा, लेटेस्ट पत्र पाठवले आहे, त्यामुळे आता सर्वांवर या ठिकाणी कारवाईसुद्धा होणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला कळलं असेल, ज्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे अशा बहिणींना पुन्हा एकदा पैसे सुरू होणार आहे आणि ज्या पुरुषांनी लाभ घेतलेले त्यांच्यावर कारवाई सुरू होत आहे. प्लसमध्ये जे सरकारी कर्मचारी आहे त्यांच्यावर सुद्धा ठिकाणी कारवाई केली जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बैलपोळ्याचं तुम्हाला गिफ्ट हप्त्यामिता वाटप केलं जाणार आहे आणि हप्ता तुम्हाला इथे 2 ते 3 दिवसामध्ये कधीही मिळू शकतो अशी माहिती समोर आलेली आहे. म्हणून तुम्ही डेली व्हिडिओ बघत चला, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट मिळत राहील. चॅनलला त्यासाठी सबस्क्राईब करून घ्या, फ्रीमध्ये तुम्हाला सर्व अपडेट पाठवले जातील. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.